काय काय आहे ते साबून. तुला एक प्रश्न विचारायचा आहे मला. सगळी म्हणते ते की चिवला नुसतं व्हिडिओज बनवायला शिकवता, मग तिला काय अभ्यास बिभ्यास येतो का नाही? सगळी कमेंट मध्ये म्हणते ते येतं ना अभ्यास. मित्रांनो, तिला एबीसीडी आय पर्यंत येते. पप्पाला लहानपणी एवढं पण येत नव्हतं. तुला येत होतं का? तुला मला असं बघत नव्हतं. जसे मीच शिकवलंय की हिला. आणि मला म्हणताय चल कुठपर्यंत येते त्याचा अभ्यास घेतीस? A for apple, B for ball, C for cat, D for dog, E for elephant, F for fish, G for glass, H for hand, I for ice, J for glass. तिला जे आय पर्यंतच येते, फक्त जोकर जे फॉर जोकर. पुढचं बॉल, के फॉर बॉल, काईट. जे पर्यंतच येतंय ना. काय ऐकू आलं का पण तुम्हाला? पचिव काय बोलली ती? जोरात म्हणते का अजून एकदा? हा A for apple, B for ball, C for cat, D for duck, E for elephant, F for fish, G for glass, H for hand, I for elephant, J for glass. जोकर. आय पर्यंतच येते. कोणी शिकवलंय? ही परीनं शिकवलंय. परीनं दीदीने शिकवलं ना. 1 to 1 बरं. 1 2 येतं का? 2 3 4 5 6 7 8 9 10 11 13 14 16 बाज थांब जरा थांब. तोंडाचं पुस्तीच्या काय लागलंय तोंडाला? माझं लक्ष गेलं नाही. साबून लागलाय. लाडू लाडू 1 2 1 2 लाडू. 1 2 1 2 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि पुढं 11 11 नाही. बघा शिवच्या वयात तर असलं काय आपल्याला येत नव्हतं, पण परी घरात बसल्यावर रिव्हिजन करते ना, तिचं ऐकून ऐकून चिव शिकलीये. कसला हुशार प्राणी. परीच्या एक हात पुढचा निघलाय नुसतं. परी मी जे एवढी येते तेव्हा मला असं कळत नव्हतं का नाही मम्मी? परीला पण नव्हतं एवढ्या वयात, पण परी काय करते घरात असं मोठ्यानं म्हणते ना, ए फॉर ऍपल. तिच्या मागे ह्याने लगेच पाठ केलं. पप्पा मला झेड पर्यंत असं शिकवायचं पुढे तिला. काय करायचं? चल शिव म्हणायचं, आपण खेळू खेळू म्हणायचं, माझ्या मागे बोलून जाऊ म्हणायचं. एबीसीडी तिला पहिली जायची आज सगळं कन्फर्म होतंय. पप्पा आता दीदी माझं शाळेमधलं सगळं घ्यायला लागले आता. होय आता टेस्ट नाहीत माझ्या. टेस्ट आहेत. आणि मला एबीसीडी. हा हुशार आहे बाबू माझा. सगळ्यात हुशार आहे गावाला. खानदानात टॉपचा मॉडेल आहे आमचा शिव म्हणजे. 1 ची 2 ची 100 पर्यंत स्पेलिंग येते त्या. होय 2 ची तुला येतं? तू बोलून जा बरं. 1 2 तुला 1 2 कुठपर्यंत येतं परी? 1 to 100 पर्यंत येतं. असं बोलून आणि पटापटा पटापटा बोल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 18 19 12 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 49 40 41 42 43 44 45 46 47 48 49 60 61 62 63 64 65 66 67 68 69 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100. आता ह्यातलं काय काय वगळलं? काय वगैरे काय काय वगळलं तिनं? नाही. वगळलं. कमेंट करा काय काय वगळलं परीनं. पप्पा 1 मला तर 2-3 ठिकाणी आढळलं. काय काय ठिकाणी वगळलं एक एक शब्द. आणि 50ला काय म्हणत होती तू? 50 50 म्हणायचं होतं. 50 म्हणायची तू. तर मित्रांनो लेकरं कशी आहे ते हुशार आहेत की नाही? कसं आहे नुसतं व्हिडिओच नाही तर त्यांचा अभ्यासावर सुद्धा लय फोकस आहे आपला. मित्रांनो, पप्पा माझे ट्युशन मध्ये गणित घेतलं तरी घरी घेतात. संध्याकाळी लगेच अभ्यास असतो, रिव्हिजन असते त्यांची माझ्याकडून. आणि चिवचं तर काय, चिव परीच बघून शिकायली. परीला जर ट्युशन लावायची, चिवला ट्युशन लावायची वेळ येते का नाही काय माहित, परी शिकवते तिला सगळं. तर असे आहेत आमचे 2 कार्टून. आणि गवारे खानदानातला टॉपचे मॉडेल आहे ते दोन्ही बी. पप्पा तुम्ही 1 2 चे स्पेलिंग. आता मला जीव दे. तर मित्रांनो भाजी केली
आणि आंबट झार लागते म्हणे. हा भाजीपाला सगळ्यात चांगला असतो, समजलं का? भाजीपाला खा म्हणजे मुळव्याध गचरण असलं काय होत नाही. मी तर आवर्जून खातो, मला आवडत नाही पण खायचं. शरीराला सगळ्यात चांगला आहार म्हणजे भाजीपाला आहे का? इथं काय झालं की मम्मी? आणि आमच्या डायनिंग टेबलच्या वरती एक शो पीस बनवलेला आहे, ती तुम्हाला दाखवतो आणि जेवण झाल्यावर दाखवतो. आता खाऊ द्या. हा, पप्पा तवर द्या मी 2-3 गोष्टी आपण शो पीस कशा केल्यात तुम्हाला दाखवतो. हा, EBCB नाही. चला जेवतो आणि तुम्हाला दाखवतो काय बनवलंय त्या शोपीस, काय विषय शोपीसचा. पप्पा झोपल्यात. पप्पा म्हणले तू ब्लॉगिंग घे. तिकडे आता फर्निचरचा एक भाग चालू आहे. हे झालं आहे, एक भाग झाला. त्यामुळे ही आमचं देवघर येत आहे. ह्याला मम्मी तिथं ठेवून आली तिकडं. हे आमचं देवघर इथे चिव आहे. इथे देवघर, इथं गणपतीचं हे आहे आमचं हे भांडी ठेवायचं जे सामान आहे. हे बघा, आणि इकडून पण खोलते बघा. अडचण त्या पण मारते. हा खुल्ला आहे. हे बघा इथे सामान आहे. काय काय मम्मी जडी जडी. हे एक भाग झालाय. हे झालंय असं. ड्रॉवर आहे इथं. बेसिंगचं असं झालंय. सरकची पूर्ण दाखवते. हे असं बेसिंगचं. माझी हाईट खूप छान छोटी आहे म्हणून हे असं वरचं झालं. आता हे कालचं करायचं मित्रांनो. हे असं झालंय. आता इथं ड्रॉवर करायच्या राहिल्यात. तर आपलं हे डायनिंग टेबल इथून वर असं शोपीस आहे. ह्याच्यात अजून बऱ्याचशा काही गोष्टी राहिलेल्या आहेत. त्या ये हमारे इधर वर्कर का क्या बोलते वो फर्नीचर का काम, मेरा मुंह मध्ये का बोलते. और इकडं बघा, हे आपलं कपाट एवढं सगळं झालेलं आहे फायनल. देवघरचं पण काम चालू आहे. देवघर पण काढलेलं आहे. बाकीचं तर तुम्ही सगळं बघितलेलंच आहे. इकडं बघा सगळं झालेलं आहे. थोडंच राहिले आता. आणि का वाळली की आता घाबरलो की मी. हा, क्या चल रहा है तुम्हारा? होय, काय करायला एवढी शांत शांत बसली म्हणलं. तर आपलं सगळं फायनल झाल्यावर तुम्हाला बघायला चांगलं वाटणार आहे का. तर कलर नाही काय नाही. आपण कलर पण लगेच देणार आहे. POP झाली, सगळं झालंय. इकडे किचनचं पण झालंय सगळं. म्हणजे ओके. आता एक 15 दिवस, अजून 15 दिवसात सगळं क्लिअर होतंय. डोकेदुखी संपत्ती बघा बांधकामाची, ती घराची. लय वैताग आलाय. आणि व्हिडिओ काय पडना झालं, म्हणजे ह्याच्यामुळेच पडायला झालं. घरातच आपले व्हिडिओ असतात आणि डोकं काम करत नाही. मटेरियलला बी माणूस थांबतंय, मटेरियल आणायला जावं लागतंय. वरून आपल्याकडे कस्टमर बी घरी येतात. मुळव्यात, गचकरण, फेस क्रीम. त्याच्यामुळं व्हिडिओला वेळ भेटना, डोकं बी काम करणं झाले. त्यामुळे आता एवढं अजून 15 दिवस काय व्हिडिओ येत नाही अजून आडवा. बघू, प्रयत्न करू आता. ओके, चला.